ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 74वी ओवी संपली होती. सुरू होणार आहे 74वी ओवी. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचूनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. यमनियमी कडसल्यानंतर भगवत रूपता येण्याची पात्रता येते व माणूस भगवत रूप होतो. हे आपण कालपर्यंत पाहिलं. आता भगवान म्हणतात काही लोक याच्या विरुद्ध वागतात. जी नियम मी घालून दिलेली आहेत की मी जसा आहे तसा त्या स्वरूपात अंतिम स्थितीमध्ये माझं भजन किंवा मला भजलं पाहिजे, माझं भजन केलं पाहिजे. अंतिम स्थिती, भगवंताची अंतिम स्थिती काय आहे? ते म्हणतात मला रूप नाही, रंग नाही, मला नाव नाही, गाव नाही, मला जन्म नाही, मला मृत्यू नाही. अशा स्थितीमध्ये अंतिमतः मला भजलं पाहिजे. पण ही माणसं मी जो अखंड आहे त्याचं खंडन करून अनेक रूपामध्ये मला अभिव्यक्त करतात आणि अनेक रूपात मला भजतात, कामना ठेवून बसतात. त्याप्रमाणे त्यांना त्यांची कर्मफळं देतात, मी देत नाही. लक्षात घ्या. आपल्याला जे सारखं वाटतंय की भगवान फळ देतो पाप आणि पुण्याचे, ह्या ठिकाणी भगवान म्हणतात मी काहीही करत नाही. तुमचीच कर्म, तुमच्याच वासना, तुमच्याच कामना जशा असतात तशी फळं तुम्हाला ती शक्ती देते, मी देत नाही. हा भाव समजून घ्या. म्हणून कोणाला वाटतं की भगवान हे झाला, आपले कर्म दुष्ट कर्म असतील त्यासारखी फळं येतात, जशी कर्म तसं फळ, आणि कर्माचं प्रतिफल ते कर्मच देतं, भगवान देत नाही. कर्माचं प्रतिफळ ते कर्मच देतं. ते म्हणतात मी काही करत नाही. हे सांगताना प्रभू सांगतात जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचूनी आनन निपजे. ज्याप्रमाणे शेतात जे बी पेरलं असेल फळ तसंच येईल. बाभळीचं बी पेरल्यानंतर आंब्याचं फळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. जे तुम्ही पेराल ते उगवेल, जशी कृती कराल तसं फळ मिळेल. आणि आपलं असं असतं की आम्ही कृती काही करू पण भगवंतानी मात्र माफ केलं पाहिजे, आमची प्रत्येक कृती माफ केली पाहिजे. हे संभवत नाही, कारण माफी मी करत नाही, मी काहीही करत नाही. त्यांनी म्हटलंय तुमचीच फळं तुम्हाला हे देतील. म्हणून आपल्याला वाटतं भगवंत फळ देत असतो, मग आम्ही काही करू पण भगवंतानी माफ करावं. चुका करायची स्वारी म्हणायचं, चुका करायचं स्वारी म्हणायचं, क्षमा म्हणायचं, नो. म्हणून आपण जे बी पेरतो, कर्म बी जे पेरतो ते मात्र तावून सुलाखून पेरलं पाहिजे. हे प्रभूंचं वाक्य आहे. का पाहिजे तेची देखिजे दर्पणाद्वारे, किंवा आरशात जसं तुमचं तोंड असेल तसंच दिसेल. आपण कुरूप असू, आरशामध्ये प्रतिबिंब हे कुरूपतेचंच असेल. सुंदर असू, सौंदर्याचं प्रतिबिंब दिसेल.
म्हणून जसं दर्पणामध्ये दिसतं तसं तुम्ही कर्म जसे करता तसं मी फळ देतो. मी नाही, फळ तुम्हाला मिळतं. तुमचे कर्म तुम्हाला फळ देतात. ना तरी कड्या तळवटी जैसा आपलाची बोल किरीटी पडिसाद होबुनी उठी निमित्त योगे. ना तरी कड्या तळवटी, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपण बोललेला शब्द काही कारण होऊन प्रतिध्वनीच्या रूपाने तसाच उमटतो. म्हणून म्हटलं होतं तुम्ही जे काही खास व्ह्यू पॉईंट्स आहेत, महाबळेश्वरला जा, माथेरानला जा, त्या व्ह्यू पॉईंट्सवर उभा राहिल्यानंतर तुम्ही आवाज देता, तो तुम्हाला वाटतं तिकडूनही कोणीतरी आवाज देतो. नो, तिकडून कोणी आवाज देत नाही. तुमचाच प्रतिध्वनी तुम्हाला परत ऐकावास मिळतो. दुसरा तिथे कोणी बसलेला नाही, म्हणून तुमचेच कर्म तुम्हाला प्रतिफल देतात. म्हणून नीट लक्षात घ्या, प्रभूंनी आम्हाला असं केलं, मग आपल्याला वाईट सध्या मिळतं का? मागचे जन्म पाहावे लागतील. काय कर्म केले जे जर्मिनेट झालेत, उगवलेत ते कर्म भोगण्याकरता मिळतील. हा, माफी मिळेल. तुम्ही जर चांगले साधक असाल तर बरीचशी माफी मिळेल, थोडं बहुत भोगायला मिळेल, माफी मिळू शकते. परंतु कर्माचं प्रतिफल तुम्हाला मिळतंच, मग भले पूर्वजन्माचे असो की या जन्मीचे असो. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाली. पुन्हा उभी सुंदर आलेली आहे. माझा रोल काय? तुमच्या पापपुण्यामध्ये, तुमच्या कर्मफळामध्ये, तुमच्या सुखदुःखामध्ये माझा वाटा कसा, माझा रोल काय, प्रभूंनी स्वतः सांगितलंय. काय करतो प्रभू? तैसा समजता या भजना. याला भजन म्हटलंय. पुन्हा थोडासा प्रश्न आलाय, हे भजन कसं? जसं मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की स्वभावता भजनशीळ कोणती उभी होती? हे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझी ठाई. हे सर्व माणसं मी निर्माण केले, हे भजनशील. म्हणून पहिला सायंटिफिक प्रयोग मी सांगितला, सहज अवस्था भजनाची मी निर्माण केली. सहज अवस्था कोणती? नॅचरली तुम्ही भजनी आहात. भज सेवायाम. सेवा घेणे, भजन करणे, भज सेवायाम शब्दापासून बनलेला शब्द आहे. तर ही कशी होते? म्हणून म्हणले की अखंड हा प्राण मन आणि बुद्धीचे टाळ करून हा आत्म्याच्या मंदिरामध्ये जातो आणि 21,600 वेळेस 24 तासात जातो. जाताना ओंकार ध्वनी गातो. स्वतःचं त्याचं नाव आहे ओम. वर जाणारा श्वास हंसः, खाली येणारा हंसः, वर जाणारा ओम असा उच्चार करतो. ॲटोमॅटिक श्वासांचा वर जाणारा श्वास हा ओंकारच नाद घुमवतो. पण त्याच्याकडे लक्ष दिलं तर ॲटोमॅटिक जप होतो. पण माणसांना कसं भजन हे नॅचरली, पण एक त्याच्यामध्ये आट आहे. मग म्हणेल आमचं जर 21,600 वेळेस जात असेल ना वर, मग आम्हाला स्वतंत्र भजन करण्याची गरज काय?
का करावं आम्ही भजन? मग आम्हाला ते जपाचं फळ मिळालं का? नाही. काल देसाई मोरेंनी हा प्रश्न औरंगाबादला विचारला होता. अनेक प्रश्न आले होते, त्याची सर्व वेगळी उत्तरं दिली, पण आज ती सर्व देत नाही. छान सायंटिफिक प्रश्न होते. त्याच्यापैकी एक यांचा होता की नॅचरली हा श्वास जर जात असेल तर फळ मिळत नाही का? हे त्यांनी नाही विचारलं, पण दुसरा त्यांचा प्रश्न असा होता की आम्ही निरीक्षण नाही केलं तर चालत नाही का? पण पहिल्यांदा हे सांगतो, 21,600 वेळेस जरी श्वास वर चालला तरीही निरीक्षण केल्याशिवाय ते भजन होत नाही. त्याला अनुभवल्याशिवाय, निरीक्षण केल्याशिवाय, त्याची जाणीव ठेवल्याशिवाय तो कसा जातो, कसा येतो हे अखंडित पाहिल्याशिवाय, असा माझा शब्द आहे. खंडित नाही, कधी कधी नाही, मधून मधून नाही. म्हणून माणसाने याला जपाची जोड दिली. मनोमन जप करायचा म्हणजे श्वास नाही लक्षात राहणार, पण मनोमन जप लक्षात राहील. मनोमन जप जरी केला तरी जप ज्यावेळेस तुमचा चालतो मनामध्ये, त्यावेळेस श्वासांची गती ऊर्ध्व असते, श्वास वरच जात राहतो. आणि ॲटोमॅटिक तुमची इच्छा असो नसो श्वासावर ते लक्ष ॲटोमॅटिक होतं, कारण जप चालू असतो. जपामुळे नकळत श्वासावरती लक्ष जातं. म्हणून जप हे आलंबन आहे. तर श्वासांचं अखंडितपणे तुमचं लक्ष जर असेल, जपातून असो की श्वास ध्यानातून असो, तर त्याचं फळ मिळायला सुरुवात होते. मग पूर्ण श्वास जातो का? नाही. किती जातो? 4 आणि आत जातो, मग फळ 4 आणि 2 आणि आत जातो, फळ 2 आणि, आणि बाहेर किती जातो? 10 आणि. बाहेर जाणारा श्वास कर्म उत्पन्न करतो, क्रिया उत्पन्न करतो, पदार्थाशी संपर्कात येतो, त्याची भावना जशी तशी पुन्हा कर्मफळं पाप आणि पुण्याची मिळतात. म्हणजे जरी लक्ष ठेवलं तरी श्वास कोणत्या स्टाईलने आत जातो, किती जातो, किती बाहेर येतो, पदार्थांच्या, वस्तूंच्या आणि विषयांच्या संपर्कात कोणत्या भावनेने राहतो, यावर पुन्हा खेळ अवलंबून आहे. फार गण विषय सांगत चाललो आहे. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा काय पाहायला पाहिजे? निदान नाही आहे काही, तर श्वास हा वर गेला पाहिजे तर भजन. बाहेर आला भजन नाही. लक्षात घ्या. आता हा जर प्रकार पाहिला तर पहिला हे भजनशील म्हटलंय. मी आत जाणारा श्वास जो बाहेर 16 अंगुळ येतो, 12 अंगुळ येतो, तो तितका वर जाण्याच्या ताकदीनं माणसाला पाठवलेलं आहे, असं भगवान म्हणतात. स्वभावतः भजनशीळ, त्याला जिवंत राहण्याकरिताच मी ते साधन दिले वर जाणाऱ्या श्वासांचं. लक्षात घ्या. ॲटोमॅटिक. पण त्याला आत्मज्ञान, ते ज्ञान झालेलं नाही. आत्मज्ञान म्हणण्यापेक्षा त्याला विशेष वैज्ञानिक ज्ञान, प्रयोगांचं ज्ञान, पद्धतीचं ज्ञान, कसं घ्यावं याचं ज्ञान, सायंटिफिक रीती, नीती, नियम माहिती नाहीत, म्हणून ते खाली आढळतात. मग काय सायंटिफिक रीती आहे? नाही सांगितलं ह्याच्यात. ती सायंटिफिक रीती आहे की ऑब्झर्वेशन, आपण म्हटलंय निरीक्षण. निरीक्षण करा, निरीक्षण करा. निरीक्षण जर केलं, हे पहा, तुम्ही पुष्कळ पाहताय पण निरीक्षण नाही आहे, तुमचं लक्ष नाही आहे. निरीक्षण म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष असतं. नुसतं डोळ्यांनी तुम्ही पाहायलात पण तुमचं लक्ष नाही आहे. या घरात चोर येऊन गेले तरी पता लागतो का?
मी म्हणतो टी व्ही पाहत असताना पोरं बाया असे रमून जातात. कधी कधी वाटतं चोरांनी इतका छान सिरियल लावावं आणि टी व्हीलाही उचलावं, माणसालाही उचलावं, घेऊन जावं. काही त्यांना वाटणार नाही, कारण पताच लागणार नाही. इतके गुंगून जातात, रमून जातात त्याच्यामध्ये. म्हणून ऑब्झर्वेशनमध्ये तुमचं मन असतं, तुमचं लक्ष असतं, ज्याला आपण लक्ष म्हणतो. लक्ष असेल, आपण म्हणतो तुझं लक्ष कुठे होतं, तुझं ध्यान कुठे होतं, असे शब्द आपण सहज वापरतो. अरे पाहत होतास ना, पाहत होतं पण माझं लक्ष नव्हतं. जसे पुस्तकात पोरं पाहतात पण लक्ष नसल्यामुळे काहीच ग्रास्प होत नाही. ही जर व्यवहारातली स्थिती असेल तर अध्यात्मातली तीच आहे. तुमचं लक्ष नसेल तर बाहेर जाणारा श्वास चोर ठरतो, आणि तुमचं लक्ष असेल तर आत जाणारा श्वास साधू ठरतो. तुमचं लक्ष नसेल तर तो चोर ठरतो. आणि म्हणून तर जनाबाई म्हणते, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय खाना बंदी केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जुडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनाबाईला समजलंय. वर जाणाऱ्या श्वासांचा मारा केला, पण वर जाणाऱ्या श्वासांचा शब्द ऐकू आला पाहिजे, म्हणून ऑब्झर्वेशन आहे. नाही तर चोर ठरतो. हा चोर बाहेर जाणारा आत कोंडायचा आहे हृदया आकाशामध्ये. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. या ज्या 72 कोटी नाड्यांचा झुडगा या गळ्यामध्ये येतो, ते जालंधर बंद घेऊन कोंडायचा आहे. श्वास थांबतो, गळा बांधून या दोर. हृदय खाना बंदी केला, हा श्वास कोंडल्या जातो. सोहम शब्दे मारा केला, वर जाणारा श्वासच सोहम आहे. आता डिटेल जात नाही. तर हा श्वास वर जाणारा सतत निरीक्षण केलं तर सोहम. सोहम सोहम वाजे ढोल, तुकारामही म्हणतात, हे नाथांचं आहे. सोहम सोहम वाजे ढोल. किंवा तुकारामांचे ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला, ध्याता घेवोणी छंद, घेवोणी आला दान, निज तत्व निज बोध. आत्मबोध स्वरूपी मिळविले, नाही ठेविला भेद, ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद. सोहम वर जाणारा श्वास सोहम शब्दाचं भजन करतो, आणि मन बुद्धी टाळ साथ देते, साथ देते. हे भजन जे स्वभावतः आहे ते निरीक्षण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हे पा भजन चालू आहे या घरातून, तुम्ही ऐकत नाहीत, फळ मिळालं की नाही मला सांगा. तुम्ही भागवत कथा लावली, तुमचं लक्षच नाही, तुमचं लक्ष स्वयंपाकघरात. हो, आम्ही लावली ना भागवत कथा, तुम्ही ऐकली का? नाही, लावली, ऐकली नाही. तसं भगवंत भजन करायला श्वास चालू आहे, तुम्ही ऐकला नाही, फळ मिळालं का? लक्षात घ्या माझा प्रश्न. फळ मिळालं का? नाही, थोडंसं काय ऐकतो मग तेवढंच फळ मिळालं. म्हणून ऑब्झर्वेशन, त्याच्यात मन असतं, लक्ष असतं, आणि ते रिसीव करतं. यांना मी शब्द टाकला होता,
ते म्हणे समजा अनुभव आले आणि आम्ही नाही पाहिले तरी फळ मिळालं की नाही, हा प्रश्न होता. नाही लक्ष दिलं. पण योगशक्ती आतमध्ये असते, अनुभव आलाच असेल ना. मी म्हणलं नाही. अजून क्लिअर करतो. ऑब्झर्वेशन, निरीक्षण म्हणजे रिसेप्टिव्हिटी, रिसीव्ह करणे. अनुभव रिसीव्ह करण्याकरिता निरीक्षण आहे. कारण त्याच्यामध्ये मन असतं. आणि हे मनाचे निजांगे भोगी जे गाय, मनाच्या द्वारे भोगायचं. तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी. 9वा अध्याय, पहिली ओवी. तू मन हे मीची करी. भगवंत रूप आपलं मन करण्याकरिता श्वासांच्या त्या शिडीवरून त्याला चढवावं लागतं. सतत त्याला श्वासांच्या शिडीवर त्याचं लक्ष पाहिजे की भगवंताकडे चाललो, भगवंताकडे चालतो आणि ओंकाराचा तो जप ऐकतोय. त्याच वेळेस अनुभव तुम्हाला येतात. मग त्यांनी प्रश्न विचारतात, मला टिकतात कसे? मला टिकायला अखंडित अनुसंधान. म्हणून तुकोबा म्हणतात, व्यवहाराची सरली मात अखंडित अनुसंधान. अनुसंधान अखंडित. तुका म्हणे वेद झाला अंग आला श्रीरंग. ह्या श्रीरंगाला तुमच्या अंगामध्ये आणायचं असेल तर अखंडित अनुसंधान 24 तास. ती सवय झाली पाहिजे. मग दुसरी सवय करावी लागेल, व्यवहारात सवय झाली पाहिजे. ही झाली साधनेत, ही झाली व्यवहारात. पण प्रत्येक कर्म हे अनुसंधान झालं पाहिजे. प्रत्येक कर्मामधील क्रिया ही ध्यान झाली पाहिजे. एवढंच सांगतो, डिटेल जात नाही. आणि इथे अडकून पडून कित्येक तासाची कॅसेट होईल. फक्त स्लाइट टच द्यायचा आहे मला. ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस पाहू. काल हा विषय थोडा आला होता औरंगाबादला, लावटीबाईंच्या घरी, रेखा लावटीच्या घरी. आणि राठोड वहिनींनी प्रश्न विचारला होता. प्रत्येक बाह्य कर्मामध्ये ध्यान लागलं पाहिजे, समाधी झाली पाहिजे. लक्षात घ्या ही. आणि आतमध्ये अखंडितपणे ह्या श्वास ध्यान झालं पाहिजे. हे भजनशील झालं. आता ओवी काय येते इथे, तैसा समजता या भजना. म्हणजे भगवंतानी जे जे कर्म तुम्ही पेरलंय त्याची फळं तुम्हाला तुमचं कर्म देईल. पण त्याला आणि तुम्ही पूजा करता, तुम्ही अर्चना करता, तुम्ही खाता पिता जे जे करता याला भजन म्हटलंय. पण भजन कधी होईल? जर तुमचं त्याच्यात लक्ष असेल. लक्ष नसेल तर नाही. पण फक्त लक्ष नाही, त्या रूपात केलं पाहिजे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. बाह्य श्वास ज्यावेळी जातो त्याची कर्मफळं वाईट मिळू नयेत म्हणून भगवंत रूपता, भगवंत स्वरूपात प्रत्येक कर्म भगवंतासाठी, भगवंता कारणे, भगवंत रूप समोर धरून करावं अशी आपण पद्धती दिली. आणि म्हणून हे समस्त भजन म्हटले. अजून डिटेल आहे, आता जात नाही. ध्यानाविषयी त्यावेळेस जाईल की प्रत्येक याच्यात ध्यान कसं.
तैसा समजता या भजन मी साक्षीभूत पै अर्जुना. आता कर्म हे भजन म्हटलंय, कर्म क्रिया हे भजन आहे म्हटलंय. तुम्हाला पद्धती दिली, तुम्ही करत नाहीत, कारण ज्ञाने विन नाशिले. बंदूक आहे पण गोळी कशी झाडावी माहिती नाही, वाघ समोर आहे. किंवा माहिती आहे गोळी झाडतो पण भीती वाटते, काय करणार? ज्ञाने विन नाशिले. बरं नाही माहिती, शिकून घ्या ना. कुठे शिकायचंही नाही, करायचंही नाही. शिकायचं नाही, करायचं नाही, स्वतःला येत नाही, दुसऱ्याचं ऐकायचं नाही, तरी आम्ही भक्त. स्वतःला कळत नाही, दुसऱ्याचं ऐकत नाही, त्याला काय म्हणतात तो व्यवहारात? व्यवहारात मूर्ख म्हणतात ना, अध्यात्मात महामूर्ख म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांच्या भाषेत गावंडे गा, फार गोड शब्द वापरलाय. गावंडे गा, गाढो डायरेक्ट नाही म्हणाले, गावंडे गा. तैसा समस्तया भजन. काही कामी रूपात भजन करतात, काही कोणत्याही रूपात भजन करतात, कशाही प्रकारचं भजन करतात. ह्या समस्त भजना जे जे नाटकं करतात, कोणतंही बी पेरतात आणि फळाची इच्छा करतात, पाप करतात आणि मला म्हणतात प्रभू माफ कर. मी काय करतो? मी काही करत नाही, फक्त पाहतो. साक्षीभूत कॅसेट ऐका, साक्षीभाव. विटनेस, आय एम ओनली ए विटनेस. मी फक्त साक्षीदार आहे. साक्षीभाव म्हणजे साक्षीदार. आय एम ओनली विटनेस. भांडणारे भांडतात, खून करणारे करतात. पाहणाऱ्याला सजा होते का? पाहणाऱ्याला सजा होते का? दोन माणसं आहेत, तुंबळ युद्ध चाललं, एक दुसऱ्याला भोसकलं आणि दोघंही मेले. एकाने पाहिलं, तू पाहिलंस ना, तुला जेलमध्ये घालतो, असं होतं का? म्हणून तुम्ही कर्म करतात, फळं तुम्ही भोगतात सुख आणि दुःखांचे. मी फक्त पाहतो. तुम्ही चांगले करता तेही पाहतो, तुम्ही वाईट करता तेही पाहतो, तुमचं कामी भजन आहे तेही पाहतो, कामरूपी भजन आहे तेही पाहतो, एक खंडित मूर्तीला करून तुम्ही भजले तेही पाहतो, स्वार्थाने तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तेही पाहतो. मी फक्त पाहतो. आय एम ओनली स्पेक्टॅटर. आणि म्हणून ती ओवी पहा, कोणती आहे? जे मद्भावा सहजे आले. मी जसा वागतो, मी जसा करतो, मी जसा पाहतो, माझी जशी गुणवत्ता तसं तुम्ही झाले तर मी माझ्या स्वरूपात तुम्हाला लीन करतो. प्रभूला तो आवडायला लागतो, प्रभू त्याच्यावर ते प्रेम करतात. तसं दोन गंजोटी एक दुसऱ्यावर प्रेम करतात, दोन दारूबाज एक दुसऱ्यावर प्रेम करतात, तर परमेश्वराच्या लायकीचा भक्तच परमेश्वराला ओढू शकतो, दुसरा नाही. ही मस्ट बी ए कॉम्पिटंट. तैसा समस्तय भजन भज सेवाया. ह्या ज्या सेवा तो कर्मरूपी करतो त्या सर्वांना मी साक्षीदार म्हणून पाहतो, मी फळ देत नाही. एथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्यांची भावना त्यांना फळ देते. चोराणी म्हटलं, खूप तपश्चर्या केली देवा, मला चोरी करायची, तथास्तु. देव नाही करत, कर्म तथास्तु म्हणतं. कर्म प्रतिफळ देतं, हा फक्त पाहतो. अरे बदमाशीनं याने हे केलं, बस. प्रभू म्हणतो मी काही करत नाही, तुमचेच कर्म तुम्हाला फळ देतात. मला नावही ठेवू नका, तुमच्या भावना तुम्हाला प्रतिफळ देतात.
ज्याकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तीन तैसी. जशी भावना तसा प्रभू दिसेल, जसं कर्म तसं फळ मिळेल. तैसा समस्तय भजन, मी साक्षीभूत पै अर्जुना, एत प्रतिफळे भावना आपुलाली. तुमच्या भावना चांगल्या वाईट तुम्ही ठरवा. तुम्हाला चॉईस दिलेला आहे म्हणून तुम्ही म्हणता. अनेक तिथेही प्रश्न विचारला की बाबा की जे व्हायचं असेल नशिबात तेच जर होणार असेल तर बाकीचं मग काय. असं नाही. मानव देहामध्ये तुम्हाला चॉईस दिलेला आहे. बरे आणि वाईट दोन्ही गोष्टी तुमच्या समोर आहेत. कोणीकडे जायचे रस्ते दोन ठेवलेले, जिकडे जायचं तिकडे जा. इट इज अ चॉईस टू यू. नाही देवानी मला बुद्धी नाही दिली, तिकडेच का बुद्धी दिली? कर्माने बुद्धी दिली. देवानी दोन्ही रस्ते दाखवले. देवानी पूर्ण शक्ती दिली. देवानी आत जाणारा श्वास दिला, सोहम जप करणारे श्वास दिले, मन आणि बुद्धी दिली, प्रचंड दिलं. पण आपल्याला कळालं नाही. तो दोष देवावर टाकू नका. तो दोष आपल्यावर आहे. आम्हाला वेळ नाही. हे बहुतेक देवाने इतके कामं मागे लावले ना म्हणूनच आम्हाला वेळ नाही. नाही, एका क्षणात लात मारता येतात कामाला. काम कोणाला नाही हो. कामाचं नियोजन करता येत नाही. पण भगवान शंकराचार्याला ज्यावेळेस प्रश्न एका फार मोठ्या श्रीमंतांनी जाऊन विचारला, काशीमध्ये जिंकले, हिंदुस्थानामध्ये नाव झालं, मंडन मिश्राशी वादिवाद करण्यामध्ये, आणि जिंकल्यानंतर श्रेष्ठ म्हणून नाव झालं भगवान शंकराचार्यांचं. त्यावेळेस एक श्रीमंत आला, महाराज तुम्ही किती हे आहात, बस तुम्ही आम्हाला जरा साक्षात्कार घडवा, पण मला जरा वेळ नाही. तेवढे साधन करावं लागेल. नाही पण वेळ नसेल तर काय करावं? त्यांनी थोडा वेळ पाहिलं. असं समजू नकोस, ईश्वरानं तुला बिझी ठेवून पाठवलंय. फार बिझी शेड्यूल देऊन ईश्वरानं नाही पाठवलं. तुम्हाला नियोजन जमत नाही, तो दोष ईश्वराचा नाही. टाईम मॅनेजमेंट, आजकाल एक डिग्रीची म्हणजे टाईम मॅनेजमेंट. सगळ्या गोष्टीला टाईम मिळतो, याला मिळत नाही. टाईम मॅनेजमेंट जमत नाही म्हणा, अक्कल नाही म्हणा, टाईम मॅनेजमेंट काढण्याची वेळ मिळत नाही, खोट आहे. पाहुणे आले, घेऊन या ना इथं, ऐकू द्या ना त्यांना, झोपत का असेल ना. बरं किरकिर किरकिर घरी करण्यापेक्षा इथं करतील, इथं गपचीप तरी राहतील. अगोदर मॅनेजमेंट करा, अगोदर स्वयंपाक करावा, त्यांनाही खूप करू द्यावा, म्हणून नंतर जेवा. चला आपण जाऊन येऊ. धिस इज टाईम मॅनेजमेंट. हा रेल्वेने जाणार असतील हरकत नाही, कुठेतरी टाईम मॅनेजमेंट फॅक्टर या. शाळेतल्या पोराला डब्बा द्यायचा असेल तर मला वेळ नाही आई म्हणते का? शाळेचा रिक्षा आला, 1 मिनिट तो बाबू थांबत नाही. जसा तो यम आलाय समोर, कारण आपल्याला घेऊन जावं लागेल म्हणून ही माता धडपड 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 करते. तो आवाज देतो, तो जाईबच्या आत पोरग तयार. नाही झालं तो कल से नहीं आऊंगा. असंच यमधर्म राजाचा मामला आहे. पण टाईम मॅनेजमेंट आम्हाला कळतं, त्याची मॅनेजमेंट कळते. ऑफिसचा टाईम देखील आम्हाला कळतो, व्यापारातला टाईम कळतो. फक्त भगवंताचा टाईम कळत नाही. दोष भगवंताचा, कारण आम्हाला काहीच कळत नाही. नो टाईम मॅनेजमेंट. तैसा समज. आणि हे सगळं भगवान पाहत राहतो. तुमचे नखरे, तुमच्या स्टाईल्स, तुमचे प्रकार, सगळं भगवान म्हणतो मी पाहतो. नाही नाही, भगवान झोपलेला असेल त्याच वेळेस आम्ही करतो. जसं पोखरणचा स्फोट, अमेरिकेचं सॅटेलाईट झोपलं होतं त्यावेळेस आपला झाला, याच्यामध्ये पिक्चर आला नाही. असं भगवान झोपतच नाही. काय म्हणतात, झोपत असं ना त्याच वेळेस आम्ही करतो. त्याला काय कळतं?
तैसा समस्ताया भजना मी साक्षीभूत पै अर्जुना येथ प्रतिफळे भावना. आपुलाली तुमचीच भावना तुम्हाला फळ देते, वाईट असो चांगली असो. आणि मी साक्षीत्वाने पाहतो. आपल्याला साक्षीत्वाने व्यवहारात असो कुठेही असो पाहता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. फक्त भगवान साक्षीभूतपणा केव्हा सोडतो, ज्यावेळेस त्याच्यावर तुम्ही असीम प्रेम करू लागाल. लक्षात घ्या, तुम्ही असीम प्रेम करू लागाल, त्यानंतर ते प्रेमच असलं पाहिजे. मी मागच्या ओव्यात सांगितलंय. आणि नंबर 2, त्यांनी तुमच्या प्रेमाचा स्वीकार केला पाहिजे. आणि स्वीकार केल्यानंतर तुम्हाला प्रेम देऊ वाटलं पाहिजे. इतक्या स्टेजेसमध्ये तुम्हाला जावं लागेल. तेव्हा तो साक्षीत्वाने असणारा भगवंत आपलं साक्षीत्व सोडतो तुमच्यासाठी. लक्षात घ्या, त्यालाच म्हणतात भक्तियोग. म्हणजे तुम्हाला प्रेम उत्पन्न झालं पाहिजे, मग तुम्हाला प्रेम नंतर ते टिकलं पाहिजे, भगवंतानी ते स्वीकारलं पाहिजे, त्या लायकीचं पाहिजे. नाही तर आमचं लायकीचं प्रेम 10 मिनिटं करतो आपले भजन. जय जगदीश हरे. देवा तू हरून गेलास, आम्ही नाही नीट होऊ शकत, तुला हरून टाकू. जय जगदीश हरे. आपलं प्रेमच तसं आहे. ते प्रेम नाही, वेगळी प्रेमही तो साक्षीत्वाने पाहतो. साक्षीत्व भगवंताला सोडायला लावायचं असेल तर त्याच्या हृदयात करुणा दया तुमच्याविषयी निर्माण झाली पाहिजे. प्रेम, आणि प्रेम निर्माण होण्याकरता तेवढ्या ताकदीचं प्रेम द्यावं लागेल. भगवंता मी सगळं सोडतोय रे, फक्त तू हवायस. कोणतीने सांगितलं किती संकट दे चालेल, मी भिडेल संकटाशी, पण तू पाठीमागे राहशील ना, बस हेच पाहिजे. सुख दिलं तर भगवंता तू नाही येणार रे, आम्ही तुझी आठवणही करणार नाही. हे कुंतीने मागितलं. संकट दे हरकत नाही, पण तुला आम्ही सोडणार नाहीत, आणि तू पळत येशील आम्हाला वाचवण्याकरता. हे प्रेम पाहिजे. म्हणजे इतकं प्रेम जर अफाट असेल तर भगवान स्वीकार करतो. आणि भगवंताने स्वीकार केल्यानंतर भगवंतालाही देऊ वाटतं. मग भगवान तुमचं भजन करतो, भगवान तुमचा सांभाळ करतो, भगवान तुम्हाला योगक्षेम करतो, भगवान तुम्हाला परिपूर्ण करतो. लक्षात घ्या. आणि म्हणून नाहीत बाकीच्यांसाठी तो साक्षीत्वाने राहतो. ज्ञानेश्वरी भगवंतानी आपला स्वीकार करावा म्हणून आहे, भगवंतानी साक्षीत्व सोडावं म्हणून आहे. पण आपण साक्षीत्वाने राहावं याच्यासाठी. आपण साक्षीत्व जगासाठी राहावं, भगवंतासाठी साक्षीत्व ठेवूही नका तुम्ही. आम्ही पाहतोय नुसता भगवंत नाही. भगवद्गीतेचा 13वा श्लोक. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशाः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. भगवद्गीतेतली जबरदस्त ओवी आहे, ज्याच्यामुळं सगळ्या जगतामध्ये कन्फ्युजन आहे आणि धर्मावर ते टीका आहे. चातुर्वर्ण्यमया सृष्टं गुणकर्म विभागशाः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. 4था अध्याय 13वा श्लोक. मी गुणांना व कर्मांना अनुसरून
4 वर्ण उत्पन्न केले आहेत. मी जरी त्यांचा कर्ता आहे तरी अकर्ता आहे व त्यामुळेच अक्षर असंसारी आहे असे जाण. समगीत ह्या श्लोकावर बाप्पासाहेबांनी लिहिलेलं, निर्मेले मी 4 वर्ण गुण कर्मे विवागुण त्यांचा असूनही करता जाण अव्यया करता. आता याची परिजान 4 हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. खरं म्हणजे हा श्लोक सांगायला कित्येक कॅसेट होतील हे खरं आहे, पण समजेल की नाही तीही अडचण आहे. नासदीय सूक्तामध्ये काही वर्णन आलेलं आहे आणि बाप्पासाहेबांच्या शैलीत आहे. बाप्पासाहेबांनी लिहिलेले स्वतःच्या हस्ताक्षरात. कॅसेट लोकांना कळावी म्हणून वाचून जाणं तरी कित्येक तास लागतील. तुम्हाला याची कॉपी मिळेल, पण जगाला काही गोष्टी माहीत जर व्हाव्यात असं वाटत असेल तर कित्येक तासाची कॅसेट होईल, पण एखाद्या वेळेस ती फारच वरून जाईल. म्हणून थोडक्यात घ्यावं की काय करावं, कारण पुढे कर्म थिअरी येते. गुण आणि कर्म हे जे 2 शब्द आलेले आहेत त्याची मूळ थिअरी समजल्याशिवाय अतिशय कठीण. आणि ज्यावेळेस प्रभूमध्येच गुण आणि कर्म जर थिअरी गुण आणि कर्म असेल तर मानवामध्ये ते आलेच आहेत. आणि पुन्हा विभागशः शब्द आहे. म्हणून फार मोठी कॅसेट होईल, कारण एवढं मोठं हे बाळ वाचून जरी दाखवायचं म्हटलं तर कित्येक तासाचं आहे. काय करावं, 1-2 ओव्या घेतो आणि पाहूया नासदीय सूक्त. कारण गुण आणि कर्म काय आहे, जे आडात असेल ते पोहऱ्यात येईल, आडात नसेल ते पोहऱ्यात कसं येईल. आणि भगवंतानी सांगितलंय, चातुर्वर्ण्यमया श्रेष्ठम गुण कर्म विभागशः. आपण पाहिलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 प्रकारचे जाती निर्माण केल्या भगवंतानी. देवयुगामध्ये ही नावं आली. देवयुगाच्या पूर्वी जी नावं होती ती ब्राह्मणांना साध्य म्हटलं गेलं, क्षत्रियांना महाराजिक म्हटल्यात आलं, वैश्यांना आभास्वर म्हटल्यात आलं आणि क्षुद्रांना तुषित म्हटण्यात आलं. हे 4 होते आणि टर्मिनॉलॉजी नंतर बदलली आणि भगवान म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असं 4 नाव दिले. पण पूर्वीही होते साध्य, महाराजिक, आभास्वर आणि तुषित, हे 4. आता प्रश्न आहे, मुळात भगवंतामध्ये होतं का मूळ आणि त्याच्याशिवाय कर्म थिअरी देखील मुश्किल आहे समजणं. कर्म थिअरी समजणार नाही आणि वर्ण, गुण, कर्म काही समजणार नाही. म्हणून कन्फ्युजन आहे. म्हणून मनुस्मृती जाळल्या जाते, कारण जात निर्माण 4 केल्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र, या 4 जाती केल्या. आणि भगवंत असा असेल
तर असं कसं केलं? मग काहींनी असं म्हटलं मानव निर्मित आहे हे सगळं, भगवंतानी नाही केलं. मग मनूवर दोषारोपण होतो, योगायोगाने ते ब्राह्मण नाही आहेत म्हणून. भगवान म्हणू हे स्वतः क्षत्रिय आहेत. मग त्यांनी काय मग मनुस्मृती जाळा. म्हणून कन्फ्युजनमध्ये आले. लोकांना परफेक्ट सांगता येत नाही. म्हणून आधी गुण आणि कर्म कसे निर्माण झाले थोडक्यातही मला सांगता येईल, पण हे घेतलं तर खूप वाढेल. नासदीय सूक्त जर मी घेतलं तर मूळ काय होतं आणि म्हणून ते कसं आलं. भगवंतामध्येच जर मूळ काही होतं आणि मूळ समजल्याशिवाय आपल्याला साधनेतनं काय घालवायचं हेही समजणार नाही. साधना कशासाठी? आता याची परिजण चारी हे वर्ण श्रजिले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचेणी आधारे गुणाचेणी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. जे प्रकृतीचेणी आधारे, ओवी दिसायला सोपी आहे. गुणाचेणी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. नासदीय सूक्त. नचिकेता हा बालक आहे आणि वडील हे गोदान करत होते. सुवर्णदान गोदान असं करत होते. हा छोटा बालक आहे, वय वर्ष हार्डली 7-8 वर्षाचा असेल आणि बाप दान करतोय सारखा सत्पात्री ब्राह्मणांना. आणि दान करत असताना त्यांनी प्रश्न केला, मला कोणाला दान करतायत? सगळ्याला तुम्ही दान करतायत, मला कोणाला देतायत सांगा. ते गपचूप बसले. चुबस 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 किद्दा सांगावं. तो म्हणतो नाही, मला कोणाला तुम्ही दान करणार आहे? ते म्हणले यमाला तुला दान करायचं. रागाच्या भरात बोलून गेले. जसं आई म्हणते ना, तुझं मढं जाव पोराला. बरं झालं वाचा सिद्धी देत नाहीत बायांना, नाही तर यांच्यामुळे त्याचं मढं खरंच जाईल. तुझे डोळे फुटले का? मग तिचं फुटून जावा. म्हणून जिभेवर कंट्रोलच नाही ना. बरं सिद्ध्या देत नाहीत भगवान. म्हणून नचिकेता यमाला द्यायचं म्हटल्यानंतर देहत्याग केला आणि यम दरबारामध्ये गेले. मला दान केलंय म्हणले. अरे तू आला कसा? म्हणले मला दान केलंय आणि मला आता सगळं रहस्य सांगा. एक एक प्रश्न नचिकेता विचारतोय आणि यमधर्मराज उत्तर देत आहेत. सृष्टी आरंभ कशी झाली हा प्रश्न विचारतोय. कोणी केली, कशी केली, मूळ काय होतं? आणि भगवान यमधर्मराज सांगायला सुरुवात करतायत. त्याला म्हणतायत नासदीय सूक्त. नासदीय सूक्त म्हणून सृष्टीची एक, आणि जोपर्यंत भगवान कसा आहे, सृष्टी उत्पत्तीपेक्षा भगवान कसा आहे हेही वर्णन याच्यात येतं. गुण आणि कर्म काय हेही वर्णन येतं. सगळं येतं. मी फक्त वाचतो. डिटेल जर सांगू लागलो तर मला नाही वाटत किती होईल. हळूहळू समजू लागेल. हे मिळेलही तुम्हाला.
याची कॉपी फाटायला आलं आहे, याला आपण लॅमिनेशन करू आणि हे करू. ना संदांसी नो संदांसी तद्दांती नासींद्रजो नो व्योमा परो यज्ञ किमावेरीनः कुहकस्य शर्मन् अम्बः किमांसीग्ध हणं गंभीरम्. न संदासिनो सदोषितदानीं नासीन्द्रजो नो व्योमा पुरो यज्ञ किमावेरिनः कुहकस्य शर्मन् अम्बः किमांसीग्धनं गंभीरम. आता त्याच्या फोड कशा काय ते घेत नाही, अर्थ डायरेक्ट अर्थाला भेटतो. त्यावेळी असत नव्हते, त्यावेळी सृष्टी आरंभापूर्वीची स्थिती मी एकदा वर्णन केलंय, पण फार कमी याच्यात केलंय. सदा मी बुद्धी नाही बरोबर, मी अर्जुना त्याला बुद्धी योग दिला, तू नव्हतास असं जे म्हटलंय त्यावेळेस मी सृष्टीचा काही भाग सांगितला. त्यावेळी असत नव्हते, असत आणि सतही नव्हते. सत आणि असत दोन्ही नव्हतं. रजसही नव्हते. जे पलीकडचे व्योम तेही नव्हते. पलीकडचे व्योम म्हणजे आकाश, हे आकाश नाही, याच्याही पलीकडचं मध आकाश तेही नव्हतं. आकाशाचा बाप आकाश तेही नव्हतं, काहीच नव्हतं. पण भगवान जे सांगतायत ना की मला एका अखंडाला किती खंडित करतात हे लोक, म्हणजे आपण करत असलेलं भजन आणि मूळ भगवंताला अपेक्षित असणारा भगवान आणि भजन हे सांगतोय. आपण प्रिलिमिनरी पायऱ्यामध्येच अडकून पडलेलो आहोत, म्हणून मला सांगणं जरुरी आहे. कोणी आवरण घातले कोठे? कोणी आवरण घातलं होतं? काहीच जर नव्हतं तर कोणाच्या सुखाकरिता? आघात पाणी कोणते होते? त्याच्यात खोल आघात पाणी कोणते होते? तदानी, तदानी शब्द येतोय. त्यावेळी जगत निर्मितीच्या पूर्वी, काल निर्माण होण्यापूर्वी या द्वंद्वमय सृष्टीचे पहिले द्वंद्व जे सत म्हणजे असणे, असत म्हणजे नसणे. सत असत म्हणजे सत म्हणजे काहीतरी आहे, असत म्हणजे नाही. पण सत आणि असतच्या पूर्वी काही नाही. मग काय होतं? आले की नाही भानगड? त्यातील असत कोटीही आहे नव्हती व तिचे विरुद्ध आहे सत, ही कोटीही नव्हती. कोटी म्हणजे हे शब्द. असतही शब्द नव्हता, असतही नव्हतं, नाही अशी स्थिती नव्हती, आहे अशी स्थिती नव्हती. आता कशी होती सांगा? आहे नव्हतं, नाही नव्हतं. काय होतं? काही नव्हतं. मग काही नव्हतं का? होतं. होतं का? नव्हतं. सगळं असंच आहे. सृष्टी सत्स्वरूप जर मांडली तर तिचे आधीचे द्वंद्व सदसत ठरते व सृष्टीपूर्वीच्या नसण्याला धरून प्रथम असत कोटी पुढे येते. सत होतं म्हणावं तर असत आधी असलं पाहिजे का? सत त्याच्यातनं सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्माण झाली ना, मग बी होतं की नाही? मग बी जर होतं तर त्याच्यापूर्वी वाईट भागास प्रकाश आला, अंधार होता की नाही? अंधार होता म्हणून प्रकाश आला, असत होतं म्हणून सत आलं. लक्षात घ्या. नंतर तिला सतकोटी अनुसरते, म्हणून येथे त्यावेळी असतकोटी प्रथम घेऊन तिचा निषेध केला. असतही नव्हतं म्हणजे असत आधी होतं की नाही? जसं अंड अगोदर होतं की कोंबडी अगोदर होती सांगा बरं?
कोणी म्हणेल अंड होतं. मग कोंबडीशिवाय अंड येतं का? कोणी म्हणेल नाही कोंबडी होती. मग अंड्याशिवाय कोंबडी जन्मली का? मग कोंबडी आधी का अंडा आलं? हे असं सगळी भानगडी. सत जर होतं मग असत नव्हतं का? सगळं असं आहे. म्हणून असत त्याचाही निषेध केला व नंतर सत कोठी घेऊन त्याचाही निषेध केलाय. सतही नव्हतं आणि असतही नव्हतं. सदसत द्वंद्वाचा निषेध झाल्यावर सृष्टीतील पहिली घटना जे रज व व्योम, व्योम म्हणजे आकाश, त्याचाही निषेध केला ह्या श्लोकामध्ये. येथे मागून जन्मलेले जे रज ते प्रथम घेतले आणि प्रथम जन्मलेले परमव्योम म्हणजे आकाश ते मागून घेतले. म्हणजे पहिल्यांदा आकाश जन्मलं, महदाकाश. परब्रह्मातून महदाकाश म्हणतात ना, चिदाकाश. चिदाकाश जन्मलं, चिदाकाशातून महदाकाश, महदाकाशातून बुद्धी, मन, असं. तर आकाश ते मागून घेतले. म्हणजे रजही होतं. रज म्हणजे लाल रंगाचं. कारण मनुष्याला जगताचा साक्षात्कार प्रथम रजातून येतो. बाईच्या मेन्स्ट्रुएशनपासून जन्म होतो की नाही पुरुषाचा? रज आणि रेत, रज आणि रेत या दोन्हीमधून होतं. म्हणजे त्याच्याकरता म्हणजे रजही होतं की नाही. नंतर तो व्योमाचे अनुमान करू लागतो. अशा रजव्योमातील रज शब्दाने आपोआप त्रिगुणांचा व त्रिलोक्याचा निषेध झाला आहे. त्रिगुण, रज होतं, सत होतं, असत होतं. असत म्हणजे तम, सत म्हणजे सत्व, आणि रज म्हणजे मधला रज. आलं? असत, सत, रज, सत्व, रज, तम. व्योम शब्दाने त्रिगुणांचा व त्रिलोकाचा निषेध झाला आहे. व्योम शब्दाने पंचमहाभूताचा निषेध झाला. म्हणजे आकाशातून पुन्हा पंचमहाभूत जन्मले. कोणकोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूताचा निषेध झाला म्हणजे हेही नव्हतं म्हटलंय. पुन्हा रज व व्योम ही एक अवर्याकाप्रमाणे असल्या कारणाने त्या द्वंद्वाचा निषेध आहे. करयुगात आवरण कर्माचा निषेध झाला व त्यास कर्मालक्षाधीनी जी काही कारणे म्हणजे अनुबंध किंवा उद्देश म्हणजे सब्जेक्ट, विधेय म्हणजे प्रेडिकेट, आणि दिक म्हणजे स्पेस व हेतू म्हणजे ऑब्जेक्ट किंवा पर्पज, हे होत कोणी कोणाला कोणत्या जागी कोणत्या हेतूने आवरण घातले. आकाश होतं म्हणजे आवरण घातलं. कोणी घातलं, कोणाला घातलं, का घातलं,